रामगिरी महाराज आपले नाशिकचे महंत आहे ते. आज त्यांनी मोहम्मद पैगंबरवर टीका केली. त्यांना एकनाथ शिंदे साहेबाला महाराष्ट्रातले यशस्वी बहुमुख्यमंत्री आपले महाराष्ट्रातले त्यांना टपोरे म्हणते ते. पण महाराष्ट्रात लगातार आंदोलन चाललं आहे आणि महाराष्ट्रात त्यांना सरकारनं प्रोटेक्शन दिलं आहे, संरक्षण दिलेलं आहे. आज आम्ही भाषण करतोय म्हणजे भडकाऊ भाषण नाही, म्हणजे हे भाषण सगळ्या हिंदुत्वांसाठी आपल्या सनातनसाठी आहे. पण गौरवची बात आहे, हिंदूची ही संतांची आपला महाराष्ट्र आहे. ही संतांचं महाराष्ट्र आहे, आपल्या संतांचा महाराष्ट्र आहे आपल्या. मग संतांनी जी आपलं मोहम्मद पैगंबरवर टीका केली, बरं ही वाक्ये मी मान्य करतो. पण त्यांच्यावर काय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले ते, काही ठिकाणी दगडफेक झाली आहे, काही ठिकाणी परत धाराशिवमध्ये पण गुन्हे दाखल झाले ते. प्रत्येक ठिकाणी मुस्लिम आंदोलन पण निघायला लागले महाराष्ट्रात, लगातार मोर्चे व्हायला लागले ते महाराष्ट्रात. मग एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या जळगावचं एक जण काय म्हणते, आम्ही त्याचं नाव पण घेत नाही, महाराष्ट्रातले पॉवरफुल मुख्यमंत्री यशस्वी महाराष्ट्रातले राज्याचे मुख्यमंत्री आज एकनाथ शिंदे साहेबांना टपोरी म्हणतोय ते. म्हणजे टपोरी म्हणतोय ती मौलाना कोण का असणार, पण त्याचं आम्ही नाव काय घेत नाही महाराष्ट्रात हे सांगतो. पण हे आम्ही भडकावासाठी भाषण आहे, सगळे हिंदुत्वचं म्हणजे सनातन आहे आपला. ही महाराष्ट्रात पुण्याची भूमी आहे, संतांचं आहे, माऊलींचं आहे, वारकऱ्यांचं आहे. जी त्यांनी वाक्य त्यांच्या प्रवचनमध्ये केलं, त्यांनी भाषण ती चांगलंच केलं आहे. आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि त्यांची पाठ ठपतत होते. मग त्यावेळेस ती काय म्हणलं, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री त्यांना बोलायचा अधिकार कुणी दिला हे असे म्हणले, त्यांना गिरफ्तार का करत नाही ते. असे काय ठिकाणी चर्चा पण झाली, अशा ठिकाणी काय चर्चा पण झाली. मग त्यांच्यावर कमीत कमी 10 ते 14 गुन्हे दाखल झाले ते. मग रामगिरी महाराज म्हणता येते, नाशिकचे पीठ आदिश आहे ते. मग त्यांची खूपच व्हायरल झाले ते सोशल मीडियावर, यूट्यूबवर. मग ते सगळ्यांच्या माध्यमातून आपण भाषण करतोय म्हणजे हे त्याच्यासाठी भडकाऊ भाषण, एक हिंदुत्वांचं आपल्या रक्त सळसळ करावं. रामगिरी महाराज जे काय बोलले, जी वाक्य जे केलं हिंदुत्वांसाठी ती चांगलंच केले ते. जय महाराष्ट्र, जय हिंद.